आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या सुषमाताई, आता मात्र या सगळ्या प्रकरणी कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे आणि आताच नुकतंच जेव्हा चित्रा वाघ यांच्याशी आम्ही संपर्क साधला, संवाद साधला, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भले तो आमच्याही पक्षाचा असला तरी मात्र अशी कृत्य खपवून घेतली जाणार नाही। हे प्रकरण पूर्ण धसास निघण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला जाईल आणि कारवाई तर निश्चितच होईल। नाही, काय आहे माहितीये का की घटना घडून गेल्यावरचं सुचलेलं शहाणपण काही कामाचं नाहीये। मुळात हे अशा सगळ्या प्रवृत्तीचे लोक भाजपमध्येच का असतात हे जास्त वाईट आहे। भाजपा आपल्या पदाधिकाऱ्यांना शिस्तीत ठेवू शकत नाही का? विशेष ही सगळी घटना घडत असताना भाजपाचे वरिष्ठ नेते तिथे होते, त्यांच्या समोर हा सगळा प्रकार झालेला आहे। हेमंत रासनेंसारखे नेते तिकडे होते, त्यांच्या समोर हा प्रकार घडला। गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आणि विशेष म्हणजे एखादी सामान्य महिला नाही तर युनिफॉर्म मध्ये असणाऱ्या पोलीस ऑफिसर महिलेच्या सोबत हे सगळं घडलं। जर या देशामध्ये भाजपच्या सरकारमध्ये अशा पद्धतीने हे लिंगपिसाट लोक भरलेले असतील तर अशा लोकांना नुसतं बोलून चालेल का? भाजपाचेच वारंवार लोक असतात, ही गोष्ट अधोरेखित करायला का बरं या लोकांना भीती वाटते की लाज वाटते? त्यामुळे ह्या ज्या सोकॉल्ड जे काही तुम्ही नाव वगैरे घेता हे नंतर कंठ फुटून काही उपयोग नाही। तेही गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्त व्हायचं का नाही ते ठरवतात। गुन्हा दाखल होण्याच्या आधी तर यांची सारवासारव करायचीच तयारी असते, पण भला हो त्या महिला पत्रकारेचा जिने ते सीसीटीव्ही फुटेज काढलं। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।